हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी आज पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज बघताय तुम्ही चूल. तर हा ना व्हिडिओ आमच्या गावातली एक आजी आहे, त्यांच्या घरातील चूल. तर छान ना मस्त असं त्या चुलीपाशी ना इतका मस्त अशी गरम वाफ येत होते, मस्त वाटत होतं, उबदार वाटत होतं. आणि मस्त त्या चहा करत होत्या. तर त्यांनी मला आवाज दिला का अश्विनी चहा घे. तर म्हटलं चला, लगेच माझ्या डोक्यात आलं, म्हटलं चला आपण व्हिडिओ तरी बघू. तर पाहिलं तर पहा, मस्त त्यांनी चहा टाकला आहे आणि चहाला छान अशी उकळी आलेली आहे. मस्त बघा ना, चहा किती छान. आणि त्याच्यामध्ये आता मस्त असं घट्ट असं दूध टाकलेलं आहे आणि आता चहाला छान उकळी येते. तर चहा मी काही घेत नाही, पण थोडासा नंतर मी घेतला आजीच्या आग्रहापोटी. तर चला, मस्त आता चहाला उकळी आलेली आहे. आणि आता ह्या चुली वगैरे ही संस्कृती काही राहिलेली नाही. तर आजी मला म्हणतात फुल भरून चहा घे तुला. तर खरंच जुन्या काळची लोकांना खूप हे होती, मस्त असं गरम गरम घट्ट असा मस्त एकदम गंधासारखा असा दुधाचा चहा केलेला आहे. तर मला म्हटलं मला पण आई थोडा पाहिजे. तर त्या आजी म्हटल्या दे त्याला पण. तर चहा वगैरे घेतला आम्ही आणि निघालो इथून. तर हे आहे आमचं गाव. तर हा आमच्या गावचा परिसर आहे. अगदी ना स्वर्गापेक्षा सुंदर आमचं गाव आहे. आता इथं ना काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे इथं थोडीशी अशी हे पडलेली आहे. तर सगळं म्हणजे जी काही गावाला हे असतं, गावाला नदी, गावाचं जे निसर्ग, तर ते पाहू शकताय तुम्ही, खूप छान आहे. तर गावाला नदी असल्याशिवाय हे नाही. तर शहरामध्ये वगैरे ही काही बघायला जास्त मिळत नाही. तर पहा किती आत्ता सध्या जरी हे असलं, आता पावसाळा संपलाय, आता चालू आहे हिवाळा, त्याच्यामुळं नाही ते इतकं छान हिरवंगार एकदम छान अशी ग्रीनरी असते. तर पहा इकडून नदी वाहत आहे. तर इतकं नदीला पाणी सोडलं आहे ना, धरणजवळ असल्यामुळं नदीला खूप असं पाणी सोडलेलं आहे. आणि आमच्या गावामध्येच मळगंगा माता मंदिर आहे. तर छान असे मी त्याचे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही नक्की पहा. तर त्यानंतर आहे ना इथं पण एक छोटंसं असं देवीचंच मंदिर आहे, मुक्ताईचं मंदिर आहे. तर पहा गावात मंदिर, नदी असली की छान वाटतं. आणि बाहेरचे जर लोक आले ना म्हणतात खूप छान आहे तुमचं गाव, एकदम असं डोंगराच्या कुशीत लपलेलं असं गाव आहे. आणि मस्त असा आता पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. छान असे रस्ते वगैरे झालेले आहेत. पहिलं नवीन लग्न झालं तेव्हा इतके रस्ते वगैरे चांगले नव्हते, पण आता छान सुधारणा झालेल्या आहेत. आणि हे पहा आंबराई, तर छान अशी आंब्याची बाग आहे. तर आता छान असा आंब्यांना आहे ना बहरला आहे, म्हणजे हे आलेले आहेत, मोहर आलेला आहे. तर आता आंबे वगैरे खायला सुरू होतील. तर त्याच्याच बाजूला चिक्कूचा बाग आहे, त्याच्या बाजूला पपईची बाग होती पण ती काढली आणि तिथे आता ऊस आहे. तर असं हे वातावरण म्हणजे गावामध्ये एंट्री करताच खूप छान असं वाटतंय. आणि त्यानंतर आता आमच्या गावची अशी भव्य वेस झालेली आहे. अजून काम त्याचं म्हणजे थोडंसं फायनलला काम आहे, तर होईल. आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते स्टँड, तर पाहू शकता किती छान, एकदम छान वेशीचं काम झालेलं आहे. खूप सुंदर असं वेशीचं काम झालेलं आहे. तर पाहू शकताय तुम्ही. तर पहा असं मस्त नारळाची झाडं वगैरे ह्याच्यामध्ये असा आमचा छान परिसर आहे. तर पुन्हा एकदा सांगते, शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आमचं गाव आहे. कारण आहे ना बरेच जण म्हणतील हे आम्हाला माहीत आहे, पण बरेच आपले नवीन सबस्क्रायबर ॲड होत आहे. तर त्यांच्यासाठी मी हे नेहमी म्हणजे सांगत असते अधूनमधून. तर बरेच जण विचारतात ताई तुमचं गाव कुठलं, तर त्यांच्यासाठी. तर पहा हे आपल्या घराकडे जाणारा रस्ता आहे. तर कागदी फुलं पहा किती छान बहरली आहेत. आणि इकडच्या बाजूला आंबे आहेत, त्या आंब्यांना छान असा मोहर आलेला आहे. तर निसर्गाच्या ऋतुमानानुसार त्यांची कामं चालू असतात. तर चला आता संध्याकाळचं आहे ना जेवण बनवायचं आहे. हो, तर मग आपल्याला आहे ना आजल्या जेवणामध्ये थोडंसं असं हे पाहिजे. आता मी भात होता, म्हणजे थोडासाच लावायचा होता, मग जो उरलेला भात होता तो त्याच्यावरच ठेवून दिला, म्हटलं याची पण वाफ होईल.
आणि छान थोडी डाळ तर डाळीची आमटी करायची आहे. कारण आहे ना थोडंसं पुरण राहिलेलं होतं, तर 2-3 पोळ्या त्याच्या 2-4 पोळ्या होतील म्हणून मग मी करून घेतलं. तर हे पहा इथं आहे ना पोळ्या चालू आहेत. तर कॅमेरा हातात घ्या, सेट करा, म्हणजे खरंच व्हिडिओ बनवायचं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. कुठल्याही गोष्टीत तुम्ही करा, खूप मेहनत असते, खूप स्ट्रगल असतो. तर इकडे डाळीची आमटी करून घेतली मी, अशी थोडीशीच केली. आणि आता 2-3 माणसांना काय म्हणजे किती करायचं ना, किती करायचं किती ठेवायचं हाच रोजचा प्रश्न असतो. तर पोळ्या पण घेतल्या करून. तर सकाळी केली होती उडदाची आमटी, तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे, तर हे मी दुसऱ्या दिवशी शेअर करत आहे. तर आता इकडे घेते ह्या राहिलेल्या पोळ्या वगैरे करून. तर मस्त पहा ना किती छान पोळ्या झालेल्या आहेत. तर पोळ्या करायच्या म्हटलं ना, आम्हाला पोळ्या आवडतात पण, आणि करायचा पण मला खूप आनंद असतो पोळ्या. कारण आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर ते आपण खूप आनंदाने करतो. तर मस्त अशा ना पोळ्या केलेल्या आहेत. आणि छोट्या छोट्या पोळ्या अजिबात आम्ही करत नाही. मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या की 1-2 खाल्ल्या की पोटच जाम भरतं. छोटं मुळातच म्हणजे आम्ही करतच नाही छोट्या छोट्या. किती खाणार किती ठेवणार असं होतं, पोटही भरत नाही. तर हे पहा मस्त आता इकडं घेते पोळ्या करून. आणि त्यानंतर भात वगैरे लावून झालं आहे, थोडंसं गुळवणी करते. आणि भजे वगैरे काढायचे म्हणलं तर ह्यांना काही आवडत नाही. मी खाते, पण माझ्या एकटीसाठी किती करायचं किती नाही. त्याच्यामुळं मग मी अजिबात ते म्हणजे शक्यतो नाहीच काढत, कधीतरीच लय वाटलं तर. पहा ना आता किती छान गरम गरम अशा पोळ्या आपल्या झाल्यात. तर आता लगेच गरम गरमच खाऊन घेते. मस्त त्याच्यावर तुपाची धार टाकते आणि खाऊन घेते. गरम गरमच जेवण मला जेवायला आवडतं. मला का अजिबात थंड जेवण आवडत नाही. तर झाले आपल्या इकडं पोळ्या करून. बाकीचे भांडे वगैरे घासून घेतली. थंडी खूप पडली आहे. आणि थंडी बरोबर आहे ना झाले असं की वारा पण खूप सुटते. वाऱ्यामुळं थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि दिवसभर पण खूप थंडी वाजते. रात्रीचं काय एकदा हे झालं का काय नाही, तर दिवसा मग आम्ही काय करते, टेरेसवर जाऊन बाकीची जी कामं असतात ती करत बसते. तर चला, त्यानंतर आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे आज सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर आज सकाळी मला करायची मेथीची भाजी. तर वाटून घेतलं आहे. तर मिरची, लसूण आणि जिरे, मीठ एवढंच वाटून घेतलेलं आहे. दूध वगैरे तापायला ठेवलेली होती इकडे. आणि आता मस्त अशी सिंपल फोडणी देऊन घेते. तर भाजीला आहे ना खरंच म्हणजे तेल थोडं जास्त वापरलं तरच मेथीची भाजी चांगली होते. आणि मी निम्मी भाजी ठेवली होती, आपली लसणातली भाजी होती, मी तुम्हाला दाखवली होती. आणि निम्मी केली होती आणि बाकीची ना गावामध्ये देऊन टाकले. म्हटलं ठेवून तरी काय करणार, तेवढंच कोणाच्या तरी मुखी लागल. म्हटलं आपण इकडं तिकडं हे करणार, फ्रीजमध्ये तरी किती दिवस हे करणार. आणि तर लसणातल्या भाजीला आहे ना खरंच छान चव असते. ऑलरेडी म्हणजे काय असतं, आपण ही भाजी आणि ह्या भाजीमध्ये खूप असा फरक आहे. तर झाली आता पहा इथं मेथीची भाजी पण टाकून दिली आणि म्हणजे बनवली आहे. आणि त्याच्यामध्ये ना मला अशीच खायची होती, जास्त काही हे नव्हती करायची. आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं आहे ना, आता मी हे थोडासाच कूट टाकणार आहे. एकदम नॉर्मल एक पोहे म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 1-2 टाकणार फक्त, जास्त नाही. तर आता कणिक भिजवून घेते. तर कणिक भिजवायची पण एक हे असते, आपण जर व्यवस्थित कणिक भिजवली तर चपाती पण छान अशी मस्त ना एकदम मऊसूत बनते. तर चपात्या म्हणजे जेवण बनवायचं वगैरे ना मला अजिबात कंटाळा येत नाही. कधीतरी होतं पण शक्यतो नाही येत. तर आम्ही ना काही कटोऱ्यामध्ये वगैरे अशी कणिक भिजवतात, तर मला नाही मला नाही हे परातीमध्येच अशी जमते भिजवायला. तर पटकन अशी कणिक भिजवून घेतली. तर थोडीशी अशी म्हणजे भिजवून दिली आणि बाकीची कामं करून घेतली. लगेच चपात्या वगैरे लाटून घेते. तर या पद्धतीने आपली सकाळची रोजची अशी कामं असतात. तर बाकीची त्यानंतर धुणं भांडी, तर आम्ही भाजी चपाती 9-9:30ला खाऊन घेतो. त्याच्यानंतर मग बाकीची मी कामं करून घेते. किचन वगैरे एकदा क्लीन झालं का झाली कामं. तर आज आहे ना मला फरशा वगैरे म्हणजे ते पुसून घ्यायचे आहेत. तर ती पण आज मी कामं करून घेते. कारण आहे ना रोजची
एक वर्किंग वुमन असल्यामुळे ना घरातलं सगळं आवरून बाहेरची कामं करायची म्हटलं का खूप असा म्हणजे हे लागतो आणि खूप झटपट कामं करावी लागतात. खूप पटापट आवरून आपल्याला बाहेर पण पडायचं असतं आणि तर त्यासाठी कामामध्ये खूप म्हणजे चपळाईने कामं केली तरच ही पटापट होतात. तर पीठ वगैरे मी आता इथं भिजवून घेतले. तर आहे ना मला एकदम घट्ट पीठ अजिबात आवडत नाही, म्हणजे जास्त घट्ट ठेवायचं पण नाही, चपाती मऊसूत होण्यासाठी एकदम. तर मीडियम असं, जास्त पातळ पण नाही. तर अशा पद्धतीने मला कुणाचं पीठ भिजवलेलं असलं समजा ते जर घट्ट असेल तर मला ती चपाती लाटायला खूप हे होतं. त्याच्यामुळं मी छान पद्धतीने असं पीठ आहे ना मळून असं भिजवून ठेवून देते. तर चला, असा हा आपला आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ थोडासा शॉर्टच होता. तर येतील तुम्हाला थोडे मोठे व्हिडिओ. तर हो, व्हिडिओ आवडल्यास आहे ना एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे ना तुम्हाला आपले नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत ना सगळे दिसत राहतील. आणि अशा पद्धतीने आपला आजचं झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ हा आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आहे ना सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तर ह्या पद्धतीने पहा, असं पीठ छान असा पुन्हा पाणीला तेल लावतच नाही मी, डायरेक्ट नंतरच तेल लावून मळून घेते. तर थोडंसं पाणी लावून एक कपडा टाकून ते ठेवून देते. त्याला अशी बोटं वटवायची असतात. तर का असतात तर त्याचं म्हणजे सांगायला फक्त रिझन आहे, पण मला तरी वाटतं त्याचं रिझन असं असं का पीठ कसं फुगतं आहे काय त्याच्यावर समजतं.